नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा ही युट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राऊंड 2 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांनी ते सीट कशा प्रकारे एक्सेप्ट करायचं याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्यानुसार सीट फ्रीज करा, 1000 रुपयाचं पेमेंट करा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. पण आता कॅप राऊंड फर्स्ट मध्ये, कॅप राऊंड 2 मध्ये कोणतेच कॉलेज भेटलेलं नाहीये. तर आता पुढची प्रोसेस काय करायची आहे आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल असा प्रश्न विद्यार्थ्यांचा येतोय. तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, त्या फॉलो करा. तुमचा थर्ड कॅप राऊंड मध्ये नंबर लागण्याचे चान्सेस थोडेसे वाढतील. मित्रांनो, एक म्हणजे तुम्हाला जर कॅप मध्ये नंबर लागायचा असेल तर सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते तो म्हणजे तुमचा पर्सेंटाईलचा स्कोर. ज्या विद्यार्थ्यांचा हाय पर्सेंटाईल आहे आणि ज्यांनी मॅक्झिमम बऱ्यापैकी ऑप्शन दिलेले आहेत त्यांना कोणतं ना कोणतं कॉलेज हे भेटून जातं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की स्टडी चांगला करावा लागेल. आता या वर्षी झालं ठीक आहे, तुम्हाला मार्क कमी आहेत, परंतु जर तुम्ही आणखी तुमच्याकडे थर्ड राऊंड आहे, एच्यूट लेवल राऊंड म्हणजे 4 राऊंड आहे, काही जागा शेवटपर्यंत या शिल्लक असतात, विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेत नसतात. त्यामुळे लगेच धीर सोडू नका. कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 तुमच्याजवळ आणखीन आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि जशी प्रोसेस सांगतोय त्यानुसार त्या प्रोसेस करा. सर्व कॅप राऊंड फेस करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर फोर्थ राऊंड मध्ये देखील लागतो, जरी मार्क्स कमी असतील तरी. त्यामुळे आताच आशा सोडून देऊ नका. आणि जर असं होऊ नये पण नंबर लागलाच नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करा. एक वर्ष तुमचं गेलं तर जाऊ द्या, परंतु चांगला अभ्यास करून नव्यानं आपण या कॅपच्या प्रोसेस मध्ये उतरूयात. मी तुमच्या सोबत आहे. काही टिप्स तुम्हाला मी एक्झामच्या वेळेस देणार आहे, काही माहितीपूर्ण व्हिडिओ सिलेबसशी रिलेटेड तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता पाहूयात की कॅप 2 ला कोणतंच कॉलेज नाही भेटलं तर आम्ही काय करावं. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात की आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे आणि त्यानंतर मी सांगणार आहे की कॅप 3 मध्ये नंबर लागण्यासाठी तुम्हाला काय करायचंय. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांचा आतापर्यंत नंबर लागलेला नाही त्यांना 3 नंबर कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी इथं शेड्यूल दिलेला आहे. तुम्हाला इझिली आता असंच थर्ड कॅप राऊंड मध्ये काही न करता जाता येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऑलरेडी filled in candidates read the cap application form if required and college option form filling for all candidates. एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काही डिस्क्रन्सी होती त्यांना जर फॉर्म एडिट करायचा असेल, त्यांना कॅटेगरी चेंज करायची असेल तर ते 24/8/2025 ते 27/8/2025 या कालावधीमध्ये फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे, नंबर 1. आणि नंबर 2, कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना 24/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये ऑप्शन फॉर्म देखील भरायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचंय ते फॉर्म अनलॉक करतील आणि एडिट करून लॉक करतील आणि लगेचच त्यांना ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. माझा आणखीन फॉर्म व्हेरीफाईड झालेला नाहीये असं म्हणत बसायचं नाहीये. डायरेक्टली फॉर्म लॉक केला, ऑप्शन फॉर्म तुमच्या समोर असेल आणि ऑप्शन फॉर्म भरून तुम्हाला लॉक करायचा आहे. हे जेव्हा सुरू होईल तेव्हा कशा प्रकारे आपल्याला तो लॉक करायचा आहे, कसा भरायचा आहे, कसे प्रेफरन्स द्यायचे हे आपण पाहणारच आहोत. तर हे सर्व गोष्ट तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना करायचे आहे. तो म्हणजे 24/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये परत एकदा नवीन ऑप्शन फॉर्म भरायचे. आता काही विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, परत एकदा विचारतात की सर आम्ही ऑलरेडी फर्स्ट कॅप राऊंडला फॉर्म भरलेला आहे, ऑप्शन फॉर्म त्याच्यामध्ये आम्हाला कुठलाच चेंज करायचा नाही, तर आम्ही तसं ठेवलं तर चालेल का. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मला कमेंटमध्ये उत्तर देणं शक्य नसतं. व्हिडिओ पाहून त्यामध्ये जर उत्तर नसेल तर नक्की प्रश्न विचारत चला, ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर हा झालं 24/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलंय, कारण 3/8/2025 पासून जे विद्यार्थी अनरजिस्टर्ड होते आतापर्यंत त्यांनी सीईटी दिलेली आहे परंतु कॅपला रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं होतं त्यांना 3/8/2025 पासून त्यांचा फॉर्म हा एडिट करायला सुरुवात झाली होती. आणि मग त्यानंतर
24/8/2025 ते 29/8/2025 या वेळेमध्ये ई स्क्रुटिनी होणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट चेक होणार आहेत. 30/8/2025 ला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव सध्या फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये होतं त्यांना परत एकदा चेक करायची गरज नाही आहे, कारण त्यांचं नाव ऑटोमॅटिक अल्फाबेटिक लिस्ट मध्ये येणारच आहे. तर ही लिस्ट कुणाला पाहिजे? काळजीपूर्वक जे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना. त्यानंतर त्यामध्ये जर काही तफावत आली तर तुम्हाला रिसॉल्विंग ग्रॅव्हेन्स पिरियड मिळतो, तो 1/9/2025 ते 3/9/2025 आणि त्यानंतर 7/9/2025 सायंकाळी 5 वाजता परत एकदा कॅप राऊंड 3 साठी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. आता ज्यांचं नाव फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये होतं त्यांना बघायची गरज नाही, परंतु आपली सेफ साईड म्हणून आपण अल्फाबेटिक लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव चेक करायचं आहे. आणि 9/9/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आज जसं अलोकेशन झालेलं आहे कॅप राऊंड 2 साठी, तसं कॅप राऊंड 3 साठी परत एकदा अलोकेशन होणार आहे. आणि त्यानंतर 10/9/2025 ते 13/9/2025 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तर आता ही झाली ही कॅप राऊंड 3 ची प्रोसेस. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तर पाठीमागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं होतं, तुम्हाला जरी मार्क्स कमी असतील तर मॅक्झिमम जितके जास्त चॉईस तुम्हाला देता येतील ते चॉईस देऊन घ्या. आणि एक काळजी घ्या, जिथं तुम्ही जाणार नाहीये, समजा तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी भेटलं, कॉलेज अलॉट झालं, पण तुम्हाला त्या ठिकाणी जाणार नाहीये, तर असं कॉलेज देऊन दुसऱ्यांचं नुकसान करू नका. पण तुमची कुठं पण जायची तयारी असेल तर मॅक्झिमम कॉलेज ऑप्शन द्या आणि त्यानंतर तुम्हाला कुठलं ना कुठलं कॉलेज भेटू शकतं. मित्रांनो, आता सेकंड कॅप राऊंड मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट एडेड पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्स वगैरे आहेत, एससी एसटी कॅन्डिडेट्स आहेत, अगदी 30, 40, 34, 35 अशा मार्काला देखील कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. आता त्या विद्यार्थ्यांनी ती कॉलेज सिलेक्ट केली होती. काही प्रायव्हेट कॉलेज असतात, काही गव्हर्नमेंट कॉलेज असतात. तर तुम्हाला काय करायचंय की डिग्री घेण्याशी मतलब आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये, अनएडेड कॉलेजमध्ये थोडेसे पैसे जास्त जातील, पण तुमचं 1 वर्ष वाचणार आहे. त्यामुळं पैशापेक्षा वेळ पण तितकाच महत्वाचा आहे. ज्यांना शक्य आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये लॉ करणं त्यांनी मॅक्झिमम सर्व कॉलेज ऑप्शन द्या. पहिला प्रेफरन्स गव्हर्नमेंट कॉलेजला द्या, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला द्या, त्यानंतर अनएडेड कॉलेजला तुम्ही देऊ शकता. तर एकच गोष्ट तुम्ही इथे करू शकता थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी, ती म्हणजे मॅक्झिमम कॉलेज चॉईस देणे. तर मित्रांनो, जेव्हा कॉलेज ऑप्शन द्यायला सुरू होईल तेव्हा आपण चॅनलद्वारे इन्फॉर्म करणार आहोत. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद. वेळ पण तितकाच महत्वाचा आहे. ज्यांना शक्य आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये लॉ करणं त्यांनी मॅक्झिमम सर्व कॉलेज ऑप्शन द्या. पहिला प्रेफरन्स गव्हर्नमेंट कॉलेजला द्या, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला द्या, त्यानंतर अनएडेड कॉलेजला तुम्ही देऊ शकता. तर एकच गोष्ट तुम्ही इथे करू शकता थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी, ती म्हणजे मॅक्झिमम कॉलेज चॉईस